आणि यानंतर थेट जाऊयात विजय वडेट्टीवार बोलतायत। आम्ही आणि माझी भूमिका ओबीसी साठी मी आज नाही अनेक वर्षापासून हा लढा मी लढतो आहे। त्यामुळे ओबीसीच्या अधिकार मिळावा, अधिकाराचं रक्षण व्हावं आणि हक्काचं जे आहे ते मिळावं यासाठी लढत राहण्याची भूमिका माझी आहे। आणि मी यासाठीच म्हटलं की मी इथे जे आलो ते पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नाही तर ओबीसीच्या हक्काची भूमिका मांडण्यासाठी आलो। सहसंघ कार्यचालक म्हणतात की सीजेपीचे जो आंदोलन होतं संविधान संपवण्याचा हत्यार होतं। ज्या आरएसएसची रजिस्ट्रेशन नाही, ज्यांना दुनिया कुठून मिळतात याचा पत्ता नाही, जे तिरंगा लावू शकत नाहीत आपल्या मुख्यालयावर 50 वर्ष, त्यांना विचारण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही। ज्यांचे पूर्वज हे इंग्रजांच्या सोबती होते, इंग्रजांना मदत करत होते, देश स्वतंत्र होऊ नये ही ज्यांची भूमिका होती, त्यांनी या देशातील तरुणांना देशद्रोही म्हणावं यातच यांची कमजोरी लक्षात येते आहे। त्यामुळे आरएसएसच्या भूमिकेला कोणीही महत्त्व देणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केल्यास। थँक्यू। चला हिरवी झेंडी दाखवताना तर ओबीसींच्या हक्काची भूमिका मांडण्यासाठी आलोय असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। आज विजय वडेट्टीवार हे भंडाऱ्यातल्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते। ओबीसींच्या जीवावर सरकार स्थापन झाले आणि आपण ओबीसींच्या हक्काची भूमिका मांडण्यासाठी आल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आणि त्यासोबतच संघावरही त्यांनी टीका केलेली आहे। बातमी नागपूरमधून आहे। नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। शिक्षण